चला पंच, आपण निर्णय लगेच द्यायचा आहे. एस एस टायगर, आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. डीजे मास्टर पाटील आला, जरा गाणे होऊन जाऊ द्या. पाटील आले. चला क्षेत्ररक्षण एस एस टायगर, पहिला चेंडू असेल, गोलंदाजी मार्कवर असेल विशाल परदेशी, समोर फलंदाज तुकाराम मस्कर. पहिला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटकावलेला चांगला फटका होता, परंतु या चेंडूवरती फक्त आणि फक्त आणि फक्त एक धाव येत असताना, संघाचं अकाउंट चालू होत असताना इथे विशालचा खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. अगदी ब्लॉक होलचा वापर केला होता. फलंदाजाने या चेंडूला खोदून काढलं आणि त्यावरती मिळते ती पहिली धाव. तर आता जाईल स्ट्राईकला तनय कुलकर्णी, विक्रांत कुलकर्णी. आडव्या फलकावरती खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला पुन्हा एकदा फटका सजवलाय, नटवलाय आणि पाठवलाय. सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षण केलं जाते, चेंडूला उचललं जाते, फेकलं जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावीच्या मदतीने 7 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. पाटील आला, एकच लाव रे बाबा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 7 धावा आहेत धाव फलकावरती. प्रथम षटक हाताळत असताना एस एस टायगर संघाचा कर्णधार आपण पाहतोय विशाल परदेशी. यावेळेस या पहिल्या षटकामध्ये बॅचेज लागली जाते. 2 रक्षक चेंडू मागे धावतात, पण चेंडू मात्र थांबणार नाहीये. जाईल थर्मान क्षेत्रामध्ये, येईल नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या
तर 17 धावा आहे धावफलकावरती. काय बोलायचंय एक्स्ट्रा नको लावू रे आता लाव. फायनल सिक्स करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू जात असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 17. जरा का आलं घेऊन जायचंय मैदानामध्ये. जा जा जा. एक छकडी मारली तरी 500. तीन. तर विक्रांसाठी ते 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले सन्माननीय बाबू शेठ यांच्याकडनं. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर 17 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाजी मार्कवर असेल सांगी कोट्यातलं षटक हाताळण्यासाठी. काहीच नाही मारलं 500 जमा कमिटी. सोनू मोरे असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. बाळा गेला कुठं तर तुकाराम सलामीला गेलेला फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. कीपिंग सोडली बाळांनी रिटायर झाला. सोनूचा पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू वळण घेतोय. पंच सांगतात की चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या मात्र स्थिरावली जाते. तिथे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा पहिला चेंडू सोनू फेस करत असताना फलंदाज तुकाराम यांना बीट करून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी फक्त दिशा दिले, चेंडू थांबणार नाहीये. येईल तन्मान क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 21 या अंकावरती. बिनबाद 21 चांगली सुरुवात म्हणावी लागेल आर्यन एंटरप्राइजेस संघासाठी. तर सोनूच्या दुसऱ्या बॉलवरती पहिल्याही चेंडूवरती त्याच प्रकारे प्रयत्न केला होता परंतु त्या प्रयत्नात अपयश आलं होतं आणि दुसऱ्या बॉलवरती तो प्रयत्न केला आणि त्या बॉलला मात्र यशस्वी फटका खेळला. याही वेळेत दिशा दिले. काय फटका आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा येतोय तिसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. तर 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. तर 26 धावा धावफलकावरती पाहतोय. तर विक्रांतसाठी बाबूसाहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 3 षटकार लागोपाठचे जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांचं जमा इथे.
खराब थोडस शतरक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मात्र मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 27 या अंकावरती. चांगली सुरुवात आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र इथे या दोन फलंदाजांनी करून दिले. ना खराब चेंडूला माफी ना चांगल्या चेंडूला माफी. बरसते बघा कशी आमची सलामीची जोडी. असंच पाठीराखे सांगत असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, जमिनीच्या साहाय्याने चेंडूला काढलं जात. खूप देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा होता अप्रतिम चौकार. तर खूपच चांगली सुरुवात. पार्टनरशिप जर पाहिली आपण तर 31 धावींची आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सोनूने हे षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा आल्या. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धाफलकावरती आहेत. दोन्ही फलंदाजांची आता मात्र नजर स्थिरावली आहे चेंडूवरती आणि आता चेंडू मात्र इथे फुटबॉल सारखा या दोन्ही फलंदाजांना दिसत असेल आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आता मनामध्ये विचार असेल की जास्तीत जास्त धावा कुटायच्या आणि 50 पार आपल्या संघाला नेण्याचं टार्गेट आता मनामध्ये नक्कीच या दोन फलंदाजांनी सेट केलं असेल. तर पाहूया तिसऱ्या षटकामध्ये हे दोन फलंदाज अजूनही मैदानामध्ये थांबून धावा जमा करणार की कुठेतरी सलामीची जमलेली जोडी या तिसऱ्या षटकामध्ये. आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 36 या अंकावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. जर का या दोन फलंदाजांना रोखायचं आणि कमीत कमी धावसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर. परंतु चांगली सुरुवात आहे, ठोस सुरुवात आहे आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारी ही धावसंख्या आहे. फुलटॉस चेंडू होता, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आणि या दुहेरी धावेच्या मदतीने 38 या अंकावरती धावसंख्या पोहोचवली जाते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. काय फलंदाजी साकारली जाते. खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते आणि खराब चेंडूला योग्य तो उत्तर दिला जाते ते फलंदाजाच्या बॅटमधनं. 38 धावांची सलामीची एक मजबूत साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू खराब होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कधी कधी चांगल्या चेंडूवरती चांगला फटका येतो आणि कधी कधी खराब चेंडूवरती फटका येत नाहीये आणि तेच या मैदानामध्ये घडतंय. खराब चेंडू होता पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या सुद्धा इथे स्थिरावत असताना. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ढकललंय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज
चित पडके तर पहिलं विकेटचं पतंग होत असताना खूप चांगली फलंदाजी विक्रांतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावांची सलामी या दोन फलंदाजांनी आपल्या संघासाठी दिली. करणचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 40 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडूची फेक बाकी आहे. तुकाराम याने सुद्धा अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि तोच तुकाराम आता मात्र जबाबदारी घेऊन खेळ करणार की प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करण्याचा प्रयत्न करणार. यावेळेस चेंडूला हुक केलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. 60 खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खराब क्षेत्ररक्षण केल्यानंतर त्याची किंमत सुद्धा मोजत असताना एस एस टायगर हा संघ, कारण त्या चेंडूवरती 4 धावांची किंमत सुद्धा इथे मोजावी लागते आणि या 4 धावेच्या मदतीने तब्बल धावसंख्या पोहोचेल ती आता 44 या अंकावरती. करण सविते संघाचा संघनायक आहे. सुरुवात चांगली केली, आता जबाबदारी आहे आणि उर्वरित कार्य हे आता करणला करावं लागेल, कारण 38 धावांची सलामीची पार्टनरशिप आपण पाहिली होती. त्यानंतर विक्रांत माघारी आला आणि तुकाराम याने मात्र त्यानंतर लगेचच एक चौकार आपल्या बॅटच्या सहाय्याने मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलं आणि आता जबाबदारी आहे ती करण या फलंदाजावरती. तुकाराम आणि करण, बाळाचा चेंडू फक्त आणि फक्त उंची घेतले, लांबी कमी, झेल टिपला जातो. मध्ये सूर्यकांत मोहिते खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता, पण तेवढंच चांगलं या फटक्यावरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर का थोडीफार चुकी झाली असते तर मात्र चेंडू सीमारेषे पार गेला असता, परंतु तसं घडलं नाहीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव खर्च करत नाहीये हा गोलंदाज. याही चेंडू खूप सुंदररित्या पडला जातोय, टाकला जातोय आणि फलंदाजावरती इथे दडपण टाकलं जातंय, कारण आज सलामीला गेलेला फलंदाज आहे. चौकारांची बरसात केली या फलंदाजाने, परंतु या अंतिम षटकामध्ये बाळा कुठेतरी या फलंदाजाला व्यसन आणि लगाम घालत असताना फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, चेंडू जमिनीला दान होईल तोपर्यंत मात्र 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 46 या अंकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती बाळा गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. फुलटा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने गॅप मध्ये चेंडूला ढकललंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चौकार.
तर तुकाराम याने षटकार मारला. वाचले पाहिजे तर सार्थक तुम्ही तर मनापासून सर्व प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्व प्रेक्षक मायबाप उपस्थित सर्व कर्जतकर ग्रामस्थ गुणगे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानावरती. तर बाबू तो सलामीची जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 52 धावांची गरज आहे. विद्यालय नोवाल साहेब ज्येष्ठ पत्रकार यांचं पुन्हा एकदा आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कर्जतेरीचे संपादक आहेत आणि त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गोड गोड धन्यवाद मानूया. तर बाबू आता आमची दुसरी मॅच आहे आणि पहिली मॅच आम्ही जिंकलोय आणि म्हणजे अपोजिट आमचं जे टीम आहे ती म्हणजे तानाजी भाऊची आहे की ज्याच्याकडून आम्ही क्रिकेट शिकलोय. आज आपल्या गावामध्ये 14 वर्ष क्रिकेट बंद होतं. 14 वर्षानंतर तो गावामध्ये येऊन त्यांनी सगळ्यांना एकत्र करून आणि जे आज GPL होते किंवा आपण टुर्नामेंट जे बाहेर काही खेळतोय ते सगळं श्रेय त्याला जातं आहे. त्याच्यामुळे त्यासोबत खेळताना थोडं पण आहे आणि कमीत कमी रन आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न माझ्या पहिल्या ओव्हरमध्ये किंवा सुधीरच्या ओव्हरमध्ये त्याचा विकेट घ्यायचा प्रयत्न करू. तर बाबू
नाही, मगाशी जी मी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमध्ये मला 16 रन आले. तर ते विकेट घेण्याच्या दृष्टिकोनाने मला काय, कारण की बाळा एकच त्यांच्यामध्ये खेळणारा हुकमी एक्का होता आणि तो खेळून गेला. 37 रन केले, खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि थोडा काही कारणास्तव त्यांच्या काही टीमच्या चुका झाला त्याच्यामुळे तो अपयशीच ठरला आणि मी जिंकलो. तर थँक्यू बाबू. थँक्यू सर. 50 किंवा 55चा टार्गेट येणार. थँक्यू. या ना, आता सर्वांना मी ABCD शिकवायला लागलो होतो कसं व्हायचं ना. आता सिनियर KG मधून आपण फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेलो आज. या सर्वांनी पॅव्हिलियन मध्ये बसा. जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. वन बाउंस चेंडू उचलला जातोय. एकदा या ठिकाणी घेतली जाते. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय बाला भोईरच्या माध्यमातून. बीबी एक अफलातून फटकेबाज आहेत. आता झाड्यावरती नेमनेम केलं होता बाला आणि नेमनेम करताना बालाला त्रास झालेला होता तरी मैदानावरती सज्ज झालाय. खालवा टप्प्याचा चेंडू दीपक भुईर आणि अर्थात बाला म्हणजे एकदम लाडाने बदलत. आणि दुसरीकडे सोनू मोरे 5 चेंडू आणि 12 धावा फलकावरती आहेत. इथे चांगला चेंडू स्लोवार गती परिवर्तन केलं. षटकाची समाप्ती झाली. पहिली षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरकडे 12. मला असं लागलं पहिल्यापासून पाहतोय इथे षटक संपले. पंचांनी षटकाची घोषणा केली तरी यष्टीरक्षक कुणाची वाट पाहत होता. तर या ठिकाणी आपण पाहतोय गोड गिफ्ट आहे मालिका वीर साठी. आमचे लाडके मित्र क्रिकेट मधला एक चक्रीवार गोलंदाज, कर्जत दविली मधला एक अष्टपैलू खेळाडू गजेश्वर गजूभाऊ देवेंद्र गजूबाई गजेश्वर म्हणजे अनेक नावं आहेत दादांची. आणि गजूबाई चौरे यांच्याकडून आपण पाहतोय LED TV मालिका वीर साठी असेल. दादांचंही गुणगे प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक. आणि असा खेळाडू जेव्हाही कर्जत दविली आणि कर्जत प्रीमियर लीग असते, आपली कर्जत दविली लीग असते, देविली प्रीमियर लीग असते, दादांचा पहिला कॉल असतो. तर बिंदास लदगे सर आणि प्रज्योत सोनवणे ज्यांच्या माध्यमातून या GPLचं संगीत रंगलं गेलं ते बिंदास लदगे सर यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि प्रज्योत सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती करूया आपण गुणगे प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरेश मोहिते आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तयार झालेत. आणि सुरेश मोहिते यांनी जर विकेट काढला तर 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. रेवणकर साहेब यांच्याकडून हा पारितोषिक असेल. पहिला चेंडू सुरेख चेंडू मागितला 50-55 पार झाला असेल दादांचं. पण क्रिकेटवरती अतुनाट प्रेम आपण या ठिकाणी पाहतो. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट या ठिकाणी पाहिला जातो. सुरेश मोहिते आता पुन्हा एकदा तयार. इथे चांगला चेंडू आणि चांगले यष्टीरक्षण पाहतोय. पंचांनी वाईट घोषित केलंय. खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव, धावसंख्या या ठिकाणी वाढली जाते. जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. तेरा धावा फलकावरती आहेत.
ब्लॉकवाला मध्ये चेंडू आपण पाहतो. लॉंगॉन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल एक धाव या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 14 आणि लाजवाब करता या चेंडूचा सौदा केला आणि 6 धावा वसूल केल्या. 6 धावा आपण पाहतोय. 20 धावा धाव फलकावरती. इथे आहे चांगला चेंडू. इथे स्टेट आउट आपण पाहतो. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल एक सिंगल. चार चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. 21 धावा धाव फलकावरती. अजून 31 धावांची गरज आहे. 52 धावांचं लक्ष होतं. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सुरेश मोहिते पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला चेंडू. पाहिलं मित्रांनो, त्यामध्ये एक सुंदर डायलॉग होता, चुकीला माफी नाही. इथे चुकी केल्या एसटी रक्षकाने. एक्स्ट्रा धाव, फोकटच्या धाव, मोफतच्या धाव दिल्या गेल्यात आणि धावसंख्या या ठिकाणी आगीकूच झाली. जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. 25 धावा. बघा, आर्यन एंटरप्राइजेस मध्ये जसं मोफतचा लोन भेटत नाही तसं इथे तुम्हाला मोफतच्या धावाही द्यायच्या नाहीत. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. विकेट या ठिकाणी प्राप्त. झटका या ठिकाणी दिला गेला. झटका क्रमांक पहिला सोनूच्या स्वरूपात आपण पाहतोय. जमले हो गुंडगे गावाने आयोजन सुंदर. बघा, धन्यवाद. अरे ना, एंटरप्राइजेस आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून रिलेटेड कमर्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. पर्सनल लोन, व्यावसायिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, सिक्युरिटी तारण कर्ज, जमीन खरेदी कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, प्रोजेक्ट प्रकल्प कर्ज, शैक्षणिक कर्ज, ड्रीन योजना कर्ज, लोन इन सॅलरी स्लिप, पगार पत्रिका, सर्व खासगी आणि सरकार संबंधित बँक कर्ज, बैठ्या घरावर आरसीसी, लोड वेडिंग, या सर्व पात्राच्या घरावरती पण त्यांच्या माध्यमातून लोन दिला जातो. मित्रांनो, जरूर भेट द्या. राहुल पाटील, घरा नंबर 2, लियाकत पॅलेस, सम्राट नगर, नेरलमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि आर्य एंटरप्राइजेस या ठिकाणी खेळतात. तर राहुल, आपण पाहतो आर्यचे संघ मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विक्रांत कुलकर्णी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. विक्रांत दुसरा चेंडू घेऊन येतोय. इथे स्टेप आउट करून घेतलाय. गॅप मधून चेंडू ढकललाय. चेंडू जाऊन पोहोचतो ती मारेच्या पलीकडे. रन्स मिळतील 6 आलेला षटकार. शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. त्याचबरोबर आपण पाहतो आर्या फार्म पहिला ग्रुप ऑफ एस टायगर्स अँड आर्या फार्म यांच्या माध्यमातून पण आपण पाहतोय चांगलं फार्म हाऊस आपण पाहतोय. वर्णेगाव अपर्णा बियर शॉपच्या मागे एसी अँड नॉन एसी रूम, ओपन स्टेज या ठिकाणी आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओपन स्टेज, त्यानंतर स्विमिंग पूल,
टेस्टी विलेज फूड गावठी जेवण आपण पाहतो. रेन डान्स कॅम्पिंग साठी एक सुवर्ण सोय असेल आर्या फार्म. जरूर संपर्क साधायचा आर्या फार्मशी. त्याचे प्रोप्रायटर स्वप्नीलजी पवार. धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती अजूनही 20 धावांचं लक्ष गाठावंच आहे. इथे चांगला चेंडू बघा. मनीष वॉरियर्स यांनी आम्हाला आत्ताच सांगितलं जर मनीष वॉरियर जर नंबर मारतो तर स्वप्नील पवार यांच्याकडून त्यांना सर्व काही फ्री आहे फार्म हाऊस वरती. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि विशाल येनरकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या ठिकाणी 1 बाउंस चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरी 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावांची गरज. या दरम्यान पाहतोय खराब चेंडूची फेकी आहे या ठिकाणी. स्ट्राईक होते वाईट चेंडू आणि एक्स्ट्रा धाव मोक्याच्या शरीर. थँक्यू मास्टर. या दरम्यान पाहतोय जीपीएलचं संगीत ज्यांच्या माध्यमातून म्हणलं गेलं ते कर्जतचे लाडके गायक बिंदाजी लदगे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. एक सुंदर संगीत म्हणलं गेलंय. त्याचबरोबर प्रज्वल सोनावणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. दोघांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी पाहतोय. प्रज्योत सोनवणे आणि बिंदाजी लदगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत. 4 धावा घेतल्या. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा 52 धावांचं लक्ष होतं. 42 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष. चांगली खेळी आपण पाहतोय. आतापर्यंत 25 धावेवरती खेळतोय बाला. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. आमचे भाऊ अनिल दादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्क वरती तुकारामचा पहिला चेंडू. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका. इथे खराब क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे मास्टर. RN11च्या संघ मालकाला यांना कुठेतरी कोणत्या तरी चांगल्या दर्जीकडे घेऊन जायला लागेल. हा चांगल्या शिलाई मशीन वाल्याकडे घेऊन आले. यांचं झालं फटकं निघालंय. लगातार खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा दिल्या. इथेही 1 धाव होती तिथेही 4 धावा दिल्या.
इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी धावबाद होईल. चार चेंडू आणि 6 धावांची. प्रवीण ना काय नाव आहे. तर नवीन फलंदाज प्रवीण भोईर आणि दीपक भोईर. आता बाला आणि त्याच्यासोबत प्रवीण, दोघे बंधू आहेत, दोघे भाव आहेत, दोघांची स्टाईल हाईट सर्व सेम आहे. हेअर स्टाईल पण सेम आहे. पुढचा विचार पण दोघांचा सेमच आहे, मॅच जिंकायचा. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पाहतो आपण चांगला फटका. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. इथला पल्ला खूप मोठा आहे मित्रांनो, इथला पल्ला गाठणं खूप मोठा आहे. इथे दोन मॅच हारण्या जिंकण्यामध्ये 101 रुपयाचा. हा बालाच्या चकडीला षटकाराचा 101 रुपयाचा पारितोषिक. दोघे बंधू आहेत. इथे पॅडल गेलो, इथे विजय. लाजवाब. ₹100 धरणार आहे. बाळा बाळा गाणं लाव. ते कोणाकडे दादा सांगा जरा अनाउन्समेंट करा. ₹21 तर हे बाबा बाला बाला गाणी लाव. 2100 रुपयाचा पारितोषिक आला बालासाठी. एक अफलातून केली होती बालाची. 3 चौकार 3 षटकार 52 धावांचं लक्ष बालाने गाठलं गेलंय. थँक्यू. मी बिंदाजी लदगे आणि प्रज्योत सोनवणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. तर 2100 रुपयाचा चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. तर 21 बाजूला कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात बघा. नाही बी करा जरा. तर आपण पाहतो पाहुण्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तर मी बिंदाजी लदगे आणि प्रज्योत सोनवणे विनंती करतो आपण मान सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचे.